नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात युद्धाचा भडका उडाला की सर्वप्रथम हादरतात ते शेअर बाजार. काही तासातच अब्जावधी डॉलरची संपत्ती नाहीशी होते. गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरते. जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचं सावट निर्माण होतं आणि बाजार लाल निशाणत जातो. पण आर्थिक जगतात एक गोष्ट नेहमीच पाहायला मिळते. जिथे संकट असते तिथे संध्या देखील दडलेल्या असतात. युद्धामुळे अनेक उद्योगांचे मोठे नुकसान होते, पण काही विशिष्ट क्षेत्र अशी असतात जी या संकटालाच कमाईच्या सुवर्ण संधीत रूपांतरित करतात. इतिहास पाहिला तर पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, गल्फ वॉर, अफगाणिस्तान युद्ध, इराक युद्ध, रशिया युक्रेन युद्ध आणि सध्याच्या पश्चिम आशियातील तणावाचे जागतिक आर्थिक समीकरणे बदलून जात आहेत. काही कंपन्या कोसळल्या, काही उद्योग बंद पडले, तर काही कंपन्यांनी विक्रमी नफा देखील कमवला. त्यामुळे आज आपण सखोल विश्लेषणातून जाणून घेणार आहोत की युद्ध काळात कोणते सेक्टर सर्वाधिक जास्त फायदा कमावतात, कोणत्या कंपन्यांना ऑर्डर या मिळतात, कोणत्या उद्योगांमध्ये पैसा वाहतो आणि गुंतवणूकदारांसाठी कुठे मोठ्या संधी या उपलब्ध असतात. सर्वप्रथम बोलूया संरक्षण क्षेत्राबद्दल. कारण कोणतेही युद्ध झाले की सर्वात पहिली मागणी वाढते ती शस्त्रांची. राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि सरकारचे संरक्षण खर्च हे वाढू शकतात. नवीन फायटर जेट्स, क्षेपणास्त्र, ड्रोन, युद्धनौका, रडार प्रणाली, कम्युनिकेशन नेटवर्क आणि अत्याधुनिक लष्करी उपकरणाची मोठ्या प्रमाणावर खरेदी ही सुरू होते. यामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या ऑर्डर्स बुकमध्ये विक्रमी वाढ ही दिसून येते. भारतात गेल्या काही वर्षात संरक्षण उत्पादनामध्ये आत्मनिर्भरतेवर मोठा भर हा देण्यात आला. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळत असल्याने भारत डायनामिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, माझगाव डॉक आणि इतर संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या संधी या उपलब्ध होत आहेत. मार्च 2026 मध्ये पश्चिम आशियातील तणाव वाढल्यानंतर भारत डायनामिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये 7.2% वाढ ही नोंदवण्यात आली. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये जवळपास 2.9 इतकी वाढ ही नोंदवली गेली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स 3.4% वधारलेत. विशेष म्हणजे व्यापक बाजार दबावाखाली असताना देखील या कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी केली. युद्ध सुरू झाल्यानंतर संरक्षण कंपन्यांच्या नफ्यामध्ये तत्काळ वाढ ही झालीच, पण भविष्यातील सरकारी करार, वाढणारा संरक्षण खर्च आणि निर्यातीच्या संधी लक्षात घेऊन गुंतवणूकदार या कंपन्यांकडे अजून आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळे युद्ध काळात संरक्षण क्षेत्र हे मोठ्या एका विजेत्यापैकी ठरले आहे. मित्रांनो, संरक्षण क्षेत्रानंतर सर्वाधिक फायदा होतो तो तेल आणि गॅस क्षेत्राला. आधुनिक जगाची अर्थव्यवस्था ऊर्जेवर चालते आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे कच्चे तेल. जगातील बहुतेक उद्योग हे वाहतूक व्यवस्था, विमान वाहतूक, जहाज उद्योग आणि उत्पादन क्षेत्र हे सर्व काही तेलावर अवलंबून असते. युद्ध विशेषतः पश्चिम आशियासारख्या तेल उत्पादक प्रदेशात सुरू झालं की जागतिक बाजारात सर्वप्रथम भीती निर्माण होते ती पुरवठा खंडित होण्याची. पुरवठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली की कच्च्या तेलाचे दर हे झपाट्याने वाढतात. इतिहासात अनेकदा ब्रेंट क्रूडचे दर हे काही दिवसात 10 ते 20% वाढल्याचे उदाहरणे आहेत. तेलाचे दर वाढले की ONGC आणि ऑइल इंडिया सारख्या कंपन्यांचे महसूल हे वाढते. तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना याचा थेट फायदा होतो. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येक डॉलरची वाढ त्यांच्या कमाईवर मोठा परिणाम करतो. यामुळे युद्धाच्या काळात ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी ही पाहायला मिळते. मात्र याची दुसरी बाजू देखील आहे. भारत हा तेल आयात करणारा देश आहे. देशाच्या गरजेपैकी 85%हून अधिक तेल भारत आयात करतो. यामुळे तेलाचे दर वाढले की महागाई वाढते, वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार हा पडतो. तेलाच्या चर्चेनंतर आता आपण अशा गुंतवणुकीकडे वळूया जी हजारो वर्षापासून संकटाच्या काळात सुरक्षित आश्रयस्थान मानली जाते, आणि ती गुंतवणूक म्हणजे सोनं आणि चांदी. अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून सुरक्षित मालमत्तेकडे वळतात. सोन्याला जागतिक स्तरावर सेफ हेवन ॲसेट असे मानले जाते. युद्ध, आर्थिक मंदी, चलन संकट किंवा जागतिक अस्थिरता अशा कोणत्याही परिस्थितीत सोन्याची मागणी ही वाढते. प्रत्येक मोठ्या संघर्षानंतर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं इतिहास सांगतो. अनेक वेळा सोन्याने नवीन विक्रम उच्चांक देखील गाठले आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा गोल्ड ETF, ज्वेलरी कंपनी यांना होतो. रशिया युक्रेन युद्धानंतर अनेक युरोपीय देशांना ऊर्जा पुरवठ्याचे मोठे संकट हे जाणवले. नैसर्गिक वायू आणि
तेलासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याचा धोका स्पष्ट झाला। यानंतर अनेक देशांनी ऊर्जा स्वावलंबनावर भर देण्यास सुरुवात केली। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही वाढली। भारतातही नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक ही केली जाते। तेल आणि गॅस पुरवठ्याविषयी चिंता वाढली की पर्यायी ऊर्जा स्रोताकडे जगाचे लक्ष हे वेधले जाते। यामुळे अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसाठी दीर्घकालीन वाढीच्या मोठ्या संधी या निर्माण होतात। तर मित्रांनो, युद्धाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो पायाभूत सुविधांचा क्षेत्राला होतो। कारण युद्ध जिंकण्यासाठी फक्त सैनिक पुरेसे नसतात, मजबूत रस्ते, पूल, बंदरे, रेल्वे नेटवर्क, लॉजिस्टिक हब आणि संरक्षण उत्पादन केंद्राची आवश्यकता असते। सीमावर्ती भागामध्ये रस्ते आणि पूल उभारण्यासाठी सरकार हजारो कोटी रुपयांचे खर्च करतात। नवीन लष्करी विमानतळ विकसित केले जातात, बंदराची क्षमता वाढवली जाते। यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट, स्टील, अभियांत्रिकी आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या ऑर्डर्स या मिळतात। भारतात सीमावर्ती भागामध्ये गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या प्रकल्पामुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे। आता बोलूया भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या रणनीतिक संसाधनाबद्दल। दुर्मिळ खनिजे, इलेक्ट्रॉनिक वाहनं, फायटर जेट, क्षेपणास्त्र, उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणे, स्मार्टफोन आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीसाठी रेअर अर्थ एलिमेंट्स अत्यंत आवश्यक असतात। आज अमेरिका, चीन, रशिया, युरोपियन युनियन आणि भारत ह्या खनिजावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे। भविष्यातील तंत्रज्ञान आणि संरक्षण उत्पादन या खनिजावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे। यामुळे युद्ध किंवा जागतिक तणाव वाढला की या क्षेत्राशी संबंधित उद्योगांचे महत्त्व आणखी वाढते। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण युद्धातील विजेत्याविषयी बोललो, पण प्रत्येक युद्ध काही क्षेत्रांसाठी संकटही निर्माण करतं। विमान वाहतूक क्षेत्र हे याच क्षेत्रापैकी एक। तेलाचे दर वाढले की विमान कंपन्यांना इंधन खर्च वाढवावा लागतो। काही वेळा हवाई मार्ग बंद होतात, विमा खर्च वाढतो, परिणामी नफ्यावर दबाव येतो। पर्यटक संघर्षग्रस्त प्रदेश टाळतात। हॉटेल, रिसॉर्ट, ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांना मोठे नुकसान हे सहन करावे लागते। आयात निर्यात आधारित उद्योगांवर देखील परिणाम होतो। पुरवठा साखळी विस्कळीत होते, जहाज वाहतुकीचा खर्च वाढतो, कच्चा माल उशिरा पोहोचतो। यामुळे उत्पादन क्षेत्रावर दबाव निर्माण होतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूकदारांनी अशा परिस्थितीत काय करावे? इतिहास सांगतो की घबराटीत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात। युद्धाच्या बातम्या आल्या की बाजारात अस्थिरता निर्माण होते, मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदार संधी शोधतात। संरक्षण, ऊर्जा, सोनं, सायबर सुरक्षा, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रामध्ये पैसा वाहत असल्याचं दिसून येतं। त्याचे बारकाईने निरीक्षण करणे हे अत्यंत आवश्यक आहे। युद्ध हे मानवजातीसाठी कधीच चांगले नसते। त्यामध्ये जीवितहानी होते, आर्थिक नुकसान होते आणि जागतिक स्थैर्य धोक्यात येते। मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक संघर्ष काही नवीन आर्थिक प्रवाह निर्माण करतो आणि याच प्रवाहामध्ये पुढील मोठ्या गुंतवणुकीच्या संधी लपलेल्या असतात। म्हणूनच जागतिक संघर्षाच्या बातम्या समोर आल्या की घाबरण्याऐवजी पैसा कोणत्या क्षेत्राकडे वळत आहे, कोणत्या कंपन्यांना नवीन ऑर्डर्स मिळत आहे आणि कोणत्या उद्योगांमध्ये दीर्घकालीन वाढीची क्षमता निर्माण होत आहे याचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण युद्धाच्या धुरात देखील काही कंपन्या अब्जावधी रुपयांची कमाई करतात, काही सेक्टर्स नव्या उंचीवर पोहोचतात आणि त्याच ठिकाणी पुढील मोठी गुंतवणूक ही दडलेली असते। आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।